सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असेल. व्यवसायामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील. आज तुमची कामं तुम्हाला लोकांकडून करून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला जीवन साथीदाराकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. तुमच्या वाढत्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. खर्च लक्षात घेऊन तुम्ही पैसे खर्च करा. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खरेदी कराल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी समाधानी असेल. आज जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या लग्नातील अडथळे आज दूर होताना दिसतील. राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं सहकार्य वाढेल, ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल. सहकारी कामामध्ये तुम्हाला वेळ मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सावध राहण्याचा असणार आहे. मुलांच्या शिक्षण किंवा व्यवसायासाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल. मौल्यवान वस्तूंकडे तुम्ही लक्ष द्या, नाहीतर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमजीवनामध्ये नवीन ऊर्जा तुम्ही अनुभवाल. कोणाशीही पैशांचा व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. मुलांकडून चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांना यशासाठी एकाग्रता आणि कठोर परिश्रम महत्त्वाचे असतील. तुम्हाला आज अचानक एखादी मोठी रक्कम मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही कामासाठी जोडीदाराचा सल्ला तुम्हाला घेणं लाभदायक ठरेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणारा ठरेल. ऑफिसमध्ये बोलण्यामध्ये तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल, तरच मान सन्मानामध्ये तुमच्या वाढ होईल. काम अडकल्यामुळे अचानक तुम्हाला धावपळ करावी लागेल. विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. व्यापाऱ्यांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी यशाचा असणार आहे. आज तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला येईल. व्यवसायामध्ये पार्टनरशिप केल्यानं तुम्हाला अधिक फायदा होईल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. भावंडांसोबत तुमचे वाद होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी असेल. आज राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा आदर वाढू शकतो. जुनं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही आज सक्षम व्हाल, ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. वडिलांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदामध्ये वाढ होताना तुम्हाला दिसेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादामध्ये पडणं तुम्ही टाळा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतील. आज तुम्ही मनाने कोणताही शोध लावत असाल तर तो तुम्हाला फायदेशीरच ठरेल. पैसे तुम्ही जपून खर्च कराल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला चांगले पैसे मिळतील. मित्रांसोबत तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक आणि आर्थिक बाबींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी यशस्वी असेल. कोणत्याही मित्रांकडून मदत न मिळाल्यानं तुम्हाला निराशा येऊ शकते. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. पालकांच्या तब्येतीची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कुंभ राशीसाठी मध्यम स्वरूपाचा राहील. प्रियजनांवरती तुम्ही नाराज होऊ शकता. भविष्याबद्दल तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. काही प्रतिकूल बातम्या तुम्हाला ऐकाव्या लागू शकतात. आज तुम्हाला प्रवासालाही जावं लागेल. व्यस्त जीवनशैलीतनं जोडीदारासाठी तुम्ही वेळ काढाल. जोडीदार हा तुमच्यावरती रागवेल. घरामध्ये वाद घालणं तुम्ही टाळा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा मुलांच्या कामाच्या चिंतेमध्येच तुमचा निघून जाईल. कामाच्या ठिकाणी अधिक धावपळ तुम्हाला करावी लागेल. आज तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. सासरच्या व्यक्तींकडनं पैसे घेतल्यानं तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना वस्त्रदान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनही तुमच्या गुंतवणुकीचा श्री गणेशा सुरू केलेला नसेल तर आजच शेअर बाजारामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. आणि त्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट आजच ओपन करा आणि आपल्या गुंतवणुकीचा श्री गणेशा करा. कारण गुंतवणूक ही भविष्य काळाची गरज आहे. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.